हां रोल मॅडम. कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 656/2026 भारतीय न्यायसंहिता 2023चे कलम 103(1) 311 प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये दिनांक 6 जून 2026 रोजी मयत नामे लक्ष्मण श्रीरंग मंडले, वय 54 वर्षे, व्यवसाय सरकारी नोकरी, जलसंधारण अभियंता, शहापूर, जिल्हा ठाणे, राहणार मूळगाव मनव, तालुका कराड, जिल्हा सातारा, याच्या अंगावर पहाटेच्या वेळी आल्टो कार घालून त्यास चिरडून जीवे ठार मारलेले होते. सदर गुन्ह्याचे प्राथमिक तपासकामी मैताची पत्नी नामे सारिका लक्ष्मण मंडले व तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना दिनांक 6 जून 2026 रोजी सायंकाळी अटक करण्यात आलेली होती. नमूद दोन्ही आरोपितांना 12 जूनपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर होते. सदर दोन्ही अटक आरोपींकडे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी केली असता मैताची पत्नी सारिका मंडले हिचेकडे केलेल्या तपासामध्ये असे निष्पन्न झालेले आहे की सदर महिला हिला तिचा पती त्रास देत असल्यामुळे 2023 पासून तिचे प्रथमेश प्रकाश थोरात, वय 25 वर्षे, राहणार कारवे, तालुका कराड, याच्यासोबत प्रेमसंबंध होते. सदर प्रेमामधून आणि मयत लक्ष्मण हा तिला त्रास देत असल्यामुळे सारिका हिने त्याचा खून करण्याचा कट रचून त्याच्या खुनाची सुपारी हा आपला प्रियकर प्रथमेश प्रकाश थोरात व त्याचा साथीदार नामे आकाश अशोक फोनसुरे, वय 23 वर्षे, राहणार कल्पतरू कॉलनी, श्रीराम अपार्टमेंट जवळ कारवे नाका, कराड, या दोघांना दिलेली होती. दोन्ही कॉन्ट्रॅक्ट किलर यांनी मैतास 4 चाकी गाडीने पाठीमागून उडवून जीवे ठार मारण्याचे ठरवले. त्यानुसार प्रियकर आरोपित प्रथमेश थोरात व त्याचा साथीदार आकाश या दोघांनी ऑल्टो या 4 चाकी गाडीची खरेदी केली. त्यानंतर मयत लक्ष्मण हा सुट्टीसाठी ठाण्यावरून दिनांक 5 जून 2026 रोजी येणार असल्याचे त्याची पत्नी सारिका हिला समजल्यानंतर तिने ही माहिती तिचा प्रियकर आणि त्याचा साथीदार यांना पुरवली. त्या पद्धतीने त्यांनी मयत हा दिनांक 6 जून रोजी पहाटेच्या वेळी कोल्हापूर नाका या ठिकाणी उतरल्यानंतर त्याने पत्नीला तशी माहिती दिली की मी आलेलो आहे. त्यानंतर तिने सदरची माहिती प्रियकर व आरोपित आकाश यांना पोहोचवली आणि त्यानंतर पहाटे 5:20च्या सुमारास कोल्हापूर येथे उतरल्यानंतर कोल्हापूर नाका येथे उतरल्यानंतर पायी चालत जात असताना कमल हॉस्पिटलच्या समोर त्यांनी अभियंता मंडले याच्या अंगावरती ऑल्टो कारने पाठीमागून धडक देऊन त्याला जीवे ठार मारलेले आहे. त्यानंतर देखील एकदा धडक दिल्यानंतर तो पुन्हा जिवंत असल्याची शंका त्यांना आली. त्यामुळे पुन्हा त्यांनी गाडी फिरवून आणून पुन्हा एकदा त्याला ठार मारलेले आहे. तसेच पहिल्यांदा जेव्हा धडक दिलेली होती त्यामध्ये त्याची बॅग आणि त्याचा मोबाईल देखील धडक देणारा चालक घेऊन गेलेला होता. सदरचा गुन्ह्याचा तपास हा सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी हे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे असून त्यांचे टीममध्ये सपोनी विजय गोडसे, PSI मगदूम, PSI वाघवे तसेच संपूर्ण गुन्हे शाखेचे पथक देखील काम करत आहे. CDR ॲनालिसिस, CCTV फुटेजचे विश्लेषण आणि इतर FSL फॉरेन्सिकचे इव्हिडन्सेस याच्यावरती देखील काम करून गुन्ह्याचा पुढील चांगल्या पद्धतीने तपास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आरोपींना कुठून ताब्यात घेतली? आरोपींना कराडमधून ताब्यात घेतलेले आहे. एकूणच गुन्ह्यासंदर्भात किती लोकांना अटक केली? या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत मैताची पत्नी मेहुणा तसेच इतर 2 आरोपी कॉन्ट्रॅक्ट किलर त्यांना अटक केलेली आहे. त्यातील गाडी कोण चालवतो? कॉन्ट्रॅक्ट किलरपैकी आकाश होनसुरे हा गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूला प्रथमेश थोरात हा बसलेला होता. गाडीत 2 जणच होते. गाडीमध्ये 2 जण होते. गाडी खरेदी कधी? गाडी खरेदी ही काही 2 दिवसांपूर्वीच म्हणजे हा प्लॅन ठरल्यानंतर लगेचच ही गाडी खरेदी केलेली आहे. म्हणजे घटना घडण्याच्या अगोदर काही दिवस गुन्हा करण्यासाठी गुन्हा करण्याच्या हेतूनेच गाडी खरेदी केलेली आहे.
या अगोदर पण त्यांना मारण्याचा कट त्याच्या बाबतीत आपण आणखी माहिती घेतोय. आणखी आपला त्याच्या बाबतीत पण तपास सुरू आहे.